यांना आम्ही पुढल्या वेळेस निवडून सुद्धा देणार नाही, कारण आमच्या माथाडी कामगार हा गरीब कामगार आहे आणि यांना क्लस्टर डेव्हलपमेंट हे आमचं झालंच पाहिजे. आमच्या क्लस्टर रिडेव्हलपमेंटला जे बाधा निर्माण करण्याचा किंवा प्रस्ताव आणण्याचा हेतू जो चाललाय तो आम्ही हाणून पाडणार आहोत. आणि जर आमच्या स्वप्नातल्या घराला जर खरोखर विरोध करत असतील तर आम्ही सुद्धा शांत बसणार. नवी मुंबईतील घणसोली परिसरातील सिम्प्लेक्स वासियांनी क्लस्टर योजनेच्या मागणीसाठी गुरुवारी महारॅली काढत आपल्या हक्काच्या घरासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. आम्हाला आमच्या स्वप्नातील घर हवेच, त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही, असा निर्धार यावेळी रहिवाशांनी व्यक्त केला. गेल्या 5-6 वर्षांपासून घर आणि पुनर्विकासाच्या प्रश्नासाठी सिम्प्लेक्स वासियांचा संघर्ष सुरू आहे. त्यांच्या समस्यांचा विचार करून राज्य सरकारनं क्लस्टर योजनेला मंजुरी दिल्याचा दावा रहिवाशांनी केला. मात्र आता योजना मार्गी लागण्याची वेळ आली असताना सरकारमध्ये सहभागी असलेल्या काही मंत्र्यांकडूनच या योजनेला विरोध होत असल्याबद्दल रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच नगरविकास विभागानं त्यांच्या समस्यांची दखल घेत क्लस्टर योजना मंजूर केल्याबद्दल रहिवाशांनी आभार मानले. दरम्यान महानगरपालिकेनं क्लस्टर योजनेच्या विरोधात प्रस्ताव पारित करून तो पुढे पाठवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही रहिवाशांनी केला. आज काढण्यात आलेल्या महारॅली दरम्यान रहिवाशांनी महानगरपालिकेला स्पष्ट इशारा दिला की क्लस्टर योजनेला विरोध करणारा प्रस्ताव तातडीनं मागे घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. ही लढाई सध्या स्थानिक पातळीवर आहे. मात्र गरज पडल्यास महानगरपालिकेचा घेराव करू आणि मंत्रालयावरही मोर्चा काढू, असा इशारा आंदोलकांनी दिला. या आंदोलनाला हजारो माथाडी कामगार आणि सामान्य नागरिकांचा पाठिंबा असल्याचा दावा रहिवाशांनी केला. तसेच कॉक्रोच जनता पार्टीनेही आंदोलनाला समर्थन दिल्याचं त्यांनी सांगितले. आमच्या स्वप्नातील घराच्या मार्गात कोणताही अडथळा आम्ही स्वीकारणार नाही. हा प्रश्न सर्वसामान्यांच्या हक्काचा असून न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा निर्धार सिम्प्लेक्स वासियांनी व्यक्त केला. आगामी काळात आंदोलनाची दिशा अधिक तीव्र होण्याची शक्यता असून महानगरपालिका आणि शासन या प्रश्नावर काय भूमिका घेते याकडे आता सिम्प्लेक्स वासियांसह नवी मुंबईकरांचे लक्ष लागले. तुम्ही जे आता म्हणालात की भाजप विरोधात उतरलाय, भाजपनेच हे क्लस्टर रिडेव्हलपमेंट आणलंय. म्हणजे माननीय मुख्यमंत्री जे फडणवीस साहेब आहेत आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि त्यांनी ही अंमलबजावणी क्लस्टर रिडेव्हलपमेंट बद्दल केलेली आहे. आणि त्याच्यामुळे हा जो सर्व गोरगरिबांसाठी असलेली योजना ही जेव्हा आमच्या सिम्प्लेक्स गेल्या 6 वर्षापासून आम्ही रिडेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करत असताना जेव्हा आम्हाला याच्यामध्ये यश भेटतं आणि सरकार त्याला क्लस्टर रिडेव्हलपमेंटची परवानगी देत असताना फक्त 1 महिन्याचा जो पिरियड होता की ज्याच्यामध्ये सूचना व हरकती येणार होत्या, त्या सूचनाच्या हरकतीच्या दरम्यान कोणीतरी आपल्या नवी मुंबईमध्ये उभे राहतं आणि त्याला विरोध करतं. म्हणजे ज्याचं सरकार आहे त्यानेच विरोध करायचा आपल्या स्वतःच्या योजनेला. नवी मुंबईतली पहिली योजना क्लस्टर असलेली आहे आणि तिलाच विरोध जर तुम्ही करत असाल आणि नवी मुंबई महानगरपालिकेची विशेष किंवा महासभा नियोजन करून त्याच्यावरती तुम्ही प्रस्ताव पारित करत असाल तर हे चुकीचं आहे. आणि हे सर्वसामान्य आमचे माथाडी वर्ग असू द्यात, गोरगरीब वर्ग असू द्यात किंवा रिक्षा चालक असू द्यात, हे सर्वांच्या हिताचे नाही आहे. आम्ही 180 स्क्वेअर फीटामध्ये गेले 22 वर्ष राहतोय आणि आता आमची सहनशक्ती संपलेली आहे. ही आता आमच्या गळ्यापर्यंत आलेलं आहे. त्यामुळे आता कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही आमचं क्लस्टर रिडेव्हलपमेंटमध्ये कोणी विघ्न घालणारा असेल तर ते आम्ही सहन करणार नाहीये. इथे जर आम्ही आंदोलनाचे जे स्वरूप आहे त्याचे पुढे आणखी वाढत जाऊन आम्ही आणखी तीव्र करणार आहोत. पण जोपर्यंत आमच्या क्लस्टर रिडेव्हलपमेंटला जे बाधा निर्माण करण्याचा किंवा प्रस्ताव आणण्याचा हेतू जो चाललाय तो आम्ही हाणून पाडणार आहोत. आमच्या स्वप्नातलं घर बिल्डर नक्कीच पूर्ण करणार आहे. कारण बिल्डरने आम्हाला जी आश्वासनं दिलेली आहेत किंवा ज्या गोष्टी आम्हाला सांगितल्या त्या आम्हाला सगळ्या मान्य आहेत. आणि या सगळ्या गोष्टी मान्य असताना सुद्धा आम्हाला ज्या अडचणी येत होत्या, मी खरंच महाराष्ट्र शासनाचं या ठिकाणी आभार व्यक्त करणारे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि खरंच नगरविकास खाता असेल, या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करणार आहे. कारण आम्हाला ज्या अडचणी येत होत्या गेल्या 5-6 वर्षापासून आमचा लढा आहे आणि याच्यावरती सगळ्यांचा विचार करून शासनाने खूप चांगली क्लस्टर योजना आमच्यासाठी मंजूर केली. परंतु
शिवयोजना मंजूर करत असताना आमच्या सर्वसामान्यांचं स्वप्न पूर्ण व्हायची वेळ आली आणि या ठिकाणी आज बघितलं असं सरकारमधलेच मंत्री जर क्लस्टर योजनेला विरोध करत असतील ते दुर्दैव आहे. आणि जर हे विरोध त्यांनी आज जो कुठलाही अधिकार नसताना महापालिकेने तो ठराव जर त्या ठिकाणी मंजूर केला आणि जो ठराव जर पुढे पाठवत असतील तर आम्हाला माहिती आहे शासन त्याचा काही विचार करणार नाहीये. आणि जोपर्यंत हे सर्वसामान्यांच्या हिताचे प्रश्न आहेत आणि याला जर ते विरोध करत असतील तर आमचा लढा आज स्थानिक लेवलला आहे. परंतु जर पुढं हा जर त्यांनी ठराव मागे नाही घेतला आणि जर असे विरोध करत गेले तर आमचा हा लढा अतिशय तीव्र होणार आहे. आणि हा लढा जर एक दिवस आम्हाला जर सगळ्या लोकांना जर त्या विचार केला तर आम्ही महापालिकेला घेराव घातल्याशिवाय राहणार नाही. आणि मंत्रालयामध्ये सुद्धा आम्ही धडक मोर्चा घेऊन जायला तयार आहे, कारण आमच्याकडे हजारो माथाडी कामगार सामान्य वर्ग आहे आणि जर आमच्या स्वप्नातल्या घराला जर खरोखर विरोध करत असतील तर आम्ही सुद्धा शांत बसणार नाही. झालं याच्यामध्ये राजकारण आता जे सरकारमध्ये आहे तेच आणतात. आम्ही 180 फुटाच्या याच्यामध्ये रूम मध्ये राहतो, परंतु जो नेता आणि जे काही नगरसेवक असतील ते नगरसेवक विरोध करतात किंवा नेता विरोध करतोय, यांना आम्ही पुढल्या वेळेस निवडून सुद्धा देणार नाही. कारण आमच्या माथाडी कामगार हा गरीब कामगार आहे आणि यांना क्लस्टर डेव्हलपमेंट हे आमचं झालंच पाहिजे. आणि कॉलनीत एक नाही आणि गावात एक नाही, हे असं झालं नाही पाहिजे. सर्वांना न्याय एकच झाला पाहिजे.